आळंदीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे माऊलींचा संजीवन समाधी सोहळा. या सोहळ्यानिमित्त अखंड महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्त आज आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. कित्येक भाविक भक्त महाद्वारातूनच माऊलींचं दर्शन घेतात आणि आपली वारी पोचवतात. या सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक अशी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते. माऊलीच्या दारातील सुवर्ण पिंपळ भाविक भक्तांना पाहून भारावून गेलेला आपल्याला दिसून येतो. टाळाच्या गजरात माऊलीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना मानाच्या दिंड्या आपल्याला दिसून येतात. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस जाताच आपल्याला भाविक भक्तांची दर्शन रांग दिसून येते. दर्शन रांगेतील भाविक भक्तांना प्रसाद देण्याचं काम हे स्वयंसेवक करत असतात. माऊलींच्या सुवर्ण कलशाचं दर्शन आपल्याला तिथूनच घडतं. तसेच पाठीमागे संत मुक्ताबाईंचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. आणि आता आपण करूयात मंदिरामध्ये प्रवेश आणि पाहूया माऊली. मंदिरामधील सजावट पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मंदिरामध्ये माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने फुलांच्या कीर्तनाची तयारी वारकऱ्यांची चाललेली आपल्याला पाहायला भेटते. आणि ज्या क्षणाचं आपण शब्दात देखील वर्णन करू शकत नाही असा क्षण म्हणजे माऊलींचं दर्शन आपण घेऊयात. दर्शन झालेल्या भाविकांना मंदिराच्या बाहेर पाठवण्याचं काम अगदी प्रेमाने पोलीस वर्ग करत असतो. तासोन तास
दर्शन बारीमध्ये थांबलेले भाविक भक्त आपल्याला मंदिरामध्ये पाहायला भेटतील. माऊलींच्या दर्शनाची उत्सुकता त्यांना लागलेली असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त फुलाच्या कीर्तनाची सेवा या ठिकाणी होत असते. त्याच सेवेचा लाभ घेताना भाविक भक्त आपल्याला पाहायला भेटतील. ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा या पुष्पवृष्टीने संपन्न झाला. माऊलींच्या मंदिरावरती चक्क हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाव करण्यात आलेला होता. मंदिराच्या बाहेरील बाजूस उभा राहून हे सर्व भाविक भक्त या सोहळ्याचे साक्षीदार होत असतात. रामकृष्ण हरी. बाळू मामाचा हरी जागर या लोकप्रिय चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, खरं तर आज संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा समाधी सोहळा आळंदीमध्ये पार पडतोय. अर्थातच 700-750 वर्षापूर्वी वयाच्या 21व्या वर्षी माऊलींनी इथे संजीवन समाधी घेतली. संजीवन समाधी म्हणजे सदेह समाधी घेणं. अर्थातच ही संजीवन समाधी घेत असताना त्यांची जी भावंड होती त्यांची काय अवस्था झाली असेल याचा विचार केला तरी आपल्या अंगावर शहारे येतात. माऊलींची सगळ्यात लाडकी बहीण मुक्ताई, ती तर एवढी रडत होती, एवढी ती विनंती करत होती. ताठी उघडा ज्ञानेश्वरा, आपल्याला माहिती आहे, सतत ती विनवणी करत होती. मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी निर्णय घेतलेला होता आणि त्यांनी समाधीसाठी आजचा दिवस निवडला होता. कार्तिकी एकादशी आपल्याला माहिती आहे. आषाढी वारी जशी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते आळंदी आणि देहूतून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये जातात, त्याच पद्धतीने कार्तिकी वारीला आणि या संजीवन समाधी सोहळ्याला शेकडो लाखो वारकरी आळंदीमध्ये येतात. ते एवढ्यासाठीच की कार्तिकी वारी अनुभवायची असते आणि माऊलींचा हा संजीवन समाधी सोहळा देखील अनुभवायचा असतो. खरं तर माऊली सदेह आपल्यातून निघून गेले, अशा क्षणाचा सोहळा कसा साजरा होऊ शकतो? एखादा माणूस आपल्याला सोडून जातो तर मग त्याचा सोहळा आपण का साजरा करायचा? तर वारकरी संप्रदायाचं हे मोठेपण आहे किंवा त्यांच्यासाठी हा क्षण यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांना हा क्षण सोहळा यासाठी वाटतो की माऊली जरी देहरूपातनं आपल्याकडनं निघून गेल्या, आपल्यातून निघून गेल्या, तरीही त्या वैचारिक रूपानं आजही आपल्यामध्ये आहेत, चैतन्य रूपानं आजही आपल्यामध्ये आहेत. त्यांनी दिलेली शिकवण ही समतेची आहे, बंधुतेची आहे आणि ती शिकवण घेऊन हा वारकरी संप्रदाय कुठलाही भेदभाव न बाळगता भेदा भेद भ्रम अमंगळ असं म्हटलेलं आहे तुकोबारायांनी. तर त्यांची ही शिकवण घेऊन हा संप्रदाय पुढे चाललेला आहे. आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊली जेव्हा हे इहलोक सोडून जात होते त्यावेळेस त्यांनी देवाकडे काय मागितलं असेल बरं? तर फक्त विश्वाच्या कल्याणासाठी एक प्रार्थना केली, जी आपल्याला पसायदान म्हणून माहिती आहे. जे खळांचे व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. खरं तर माऊलींनी सगळ्या प्राणीमात्रासाठी विश्वकल्याणासाठी पांडुरंगाकडे देवाकडे प्रार्थना केली, स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. असा संत जगाच्या पाठीवर दुसरा होणे नाही. जगाच्या पाठीवर हा एकमेव संत आहे जो पुरुष आहे, मात्र त्यांना माऊली या नावाने हाक मारली जाते. एवढं आपलेपण, एवढं साधंपण
आणि एवढा सगळ्या आपल्यासारखाच एक संत ज्यांनी सहज म्हणजे 700-800 वर्षापूर्वी महिलांना धर्माची कवाडं जी त्यांच्यासाठी बंद होती ती उघडी केली. आपल्याला माहिती आहे त्यांनी समतेचा संदेश दिला, बंधुतेची शिकवण दिली आणि त्यामुळं त्या सर्वार्थाने मोठ्या आहेत. भावार्थ दीपिका जो त्यांचा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी नावाने ओळखला जातो, तो ग्रंथ देखील आता प्रत्येक वारकऱ्यांचा आत्मा आहे. या ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, अभंग होतं आणि हा संपूर्ण समाज अगदी काकडा आरती तर भागवत सप्ताहापर्यंत ज्या ज्या ठिकाणी माऊलींचा, ज्ञानेश्वर माऊलींचा, तुकारामांचा गजर होतो त्या सगळ्याचं प्रेरणास्थान अर्थातच आळंदी आणि तीर्थक्षेत्र देऊ आहेत. या वारीच्या निमित्तानं, कार्तिक वारीच्या निमित्तानं जे लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत ते माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतील आणि माऊलीच्या विचाराची ऊर्जा घेऊन परत आपल्या गावी जातील आणि हीच ऊर्जा त्यांना आनंदी ठेवते यात शंका नाही. नमस्कार.